माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 41वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहून सन्मुखा, कर जोडणी ऐका, नमन करी साष्टांगी. एक असे माझे विनंती, निरोपावे आम्हा प्रती. आमुचे पूर्वचे कवणे रीती, सेवा केली श्री गुरुची. ऐकुणी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारोण. एक चित्ते करोणी मन, ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितली, जे का श्री गुरुशी भेटले. वासर ग्रामे होते भले, पूर्वज तुमचे पर्ययसा. तयाचे नाम साहेम देव, केली पूजा भक्तिभावे. त्यावरी प्रीती अति स्नेह, आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी पर्ययसी. ख्याती झाली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी ख्याती. नाम नृस्य सरस्वती, भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायमदेव नामे ख्याता. त्याने ऐकिला वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी, आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी, हर्ष निर्भर होणिया. साष्टांगे नमस्कारित, असे चरणी लोळत. केशे करुणी पाद झाडित, भक्तिभावे प्रियेसा. कर संपुट जोडूनी, स्तुती करी एका ग्रमणी. त्रैमूर्ती तुझी जाण, म्हणे श्री गुरु स्वामिया. आनंद जललोचनी, निगे संतोषे बहुमणी. नवविधा भक्ती करुणी, स्तुती केली गुरुची. संतोषणी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वस्ती. माता अस्त ठेवणी म्हणती, परमभक्त तुझी अम्मा. त्वा जे का स्तुती केली, तेने मन माझे धाले. तुझ वरदान दिदले, अंशी माझे दास. स्नान करुणी संगमासी, पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी, भोजन करी अम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरूप देती. गुरु निरूप जेने रीती, आला तो स्नान करुणी. षोडोपचारे गुरुशी, पूजा करी भक्तीसी. अनेक परी पक्वान्नेसी, भिक्षा केली श्री गुरु ते. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आपले पंक्ती. समस्त शिष्यावणी प्रीती ठाव देती आपले जोळी. पुसती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तमान. कृपा असेली परिपूर्ण, म्हणून पुसती संतोषे. ऐकुणी श्री गुरुचे वचन, सामदेव सांगे विस्तारुण. कन्या पुत्र बंधुजन, क्षमसती स्वामिया. उत्तर कंची मनजी ग्रामी, वसवणी असतो आम्ही. तुझे कृपेने समस्त क्षमी, असो देवा कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधुजन, करीती संसार यातना. आपुलिवणीची वासना, करीन सेवा श्री गुरुची. ऐकोणी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासुन. आमची सेवा से कठीण, आम्हा वास बहुता ठाई. एके समय अरण्यात, अथवा राहून घरात. आम्हा सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती. ऐकणे विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुशी, सायमदेव भक्तीसी. विनवितसे प्रियेसी, संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरुदया विप्रा म्हणती, जैसे असेल तुझी चित्ती. दृढ असेल म्हणे भक्ती, तरीच करणे अंगीकार. स्थिर करुणी अंतकरण, करिता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जाण, ऐक शिष्या नाम करणे. वर्तता येसे एके विदिवशी, श्री गुरु गेले संगमासी. सवे घेतले तयासी, समस्तांते वारोनी. भक्ता सहित संगमासी गेले, श्री गुरुनेशी समयासी. बैसते झाले अश्वत्थासी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तम क्षणी, श्री गुरुवचा विचार करती म्हणे. दृढ यांचे अंतकरण, कैसे असे पाहू कोणती. उठविती वारा अवनीती अवचिती, तेने वृक्ष पडव पाहती. प्रजन्याला माख्याती, मुसळधारा वर्षती. जो काव्य प्रहोता जवळी, आसरे गेला वृक्षातळी. तेव्हा केली तये वेळी, वसरे करुणे श्री गुरुशी. प्रजन्य वारा समस्त देखा, साईले आपण भावे ऐका. उभा राहुणे सन्मुखा, सेवा करी पर्ययसी. येणे परी यामधोनी, प्रजन्नाला महाक्षोणी. आणि वारा उठवणी वाजे निशीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी, शीत झाले भोवसी. त्वा जाऊन मठासी, अज्ञानावासे कावया. निघाला शिष्य देखोनी, श्री गुरु म्हणती आसोनी. नको पाहू आपुले नयनी, उभय पार्श्वी पर्ययसा. येणे परी द्विजवर, पावला त्वरित गाणगापुर. वेशी पासे जावण्या थोर, हाकारिले द्वारपाळा. तयासी सांगिता वृत्तांत, आणून दिदला अग्नी त्वरित. तो घालून या भांडियात, घेऊन गेला प्रियेसा. न दिसे मार्ग अंधकार, विजेच्या तेजे जातो नर.
मने करीतसे विचार श्री गुरुनी माते निरोपेले. दोन्हीकडे एक न पाही पुनती श्री गुरुमाते निरोप देती. याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तहे वेळी. आपुले दक्षिण दिशेशी पाहता देखे सर्पासी. भिवणी पळता उत्तरेशी अद्भुत दिसे महानाग. वाट सोडून या जाय राणे सवेची येती सर्पदोणी. तेव्हा विप्र भिवणी अतिशीघ्र जात असे. स्मरता झाला श्री गुरुशी एको भावे धैर्यसी. जातो विप्र शीघ्रेशी पातला संगमा जवळे गे. दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्रदीप ज्योतिषी. दिसती विप्रभोंशी वेदध्वनी ऐकतसे. जवळे जाता द्विजोरो ऐकले दिसती श्री गुरु. गेला समस्त अंधकारो दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वाल्य केले अग्निसी उजड झाला भोंशी. झाला विप्र सावदेशी पाहतसे श्री गुरु ते. दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदवणी. सर्वेचे गेले निघुणी पूर्वीच विप्र भ्याला असे. श्री गुरुपसती विप्रासी काग भयभीत झाला असी. आम्ही तू ते रक्षवैसी सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही आमची सेवा कठीण पायी. विचारुणी आपल्या देही अंगीकारावी गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढभक्तीने सेवा करणे. कळे काळातील अभिने तया शिष्ये प्रियेसा. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असे नसरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होय तव. शंभू सांगे गिरिजेसी सर्वसाध्य गुरुभक्तीसी. करावी एको भावेसी जोशी शिव तोची गुरु. तयाचे एका व्याख्यान सांगेन तुझ विस्तारुण. एक चित्त करोणी म्हणा एक गिरिजे म्हणा तसे. गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब प्रेयसा. नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान. त्या ते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ. यज्ञ दान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होय. याचा एक दृष्टांत सांगेन ऐकसे विचित्र. ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा प्रियसे. त्यासी झाला एक पुत्र अतिलावण्य सुंदर. सकळ कर्म कुशळ धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी प्रियसी. करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निर्वला. गुरुची सेवा नाना प्रिय करीतसे ब्रह्मचारी. वर्तता येसे येणे प्रिय अपूर्व एक वर्तिले. वर्तता एके दिवशी आला प्रजन्य बहुवंशी. पर्णशाळा प्रियसी गळत होती गुरुची. त्यावेळी शिष्यासी निरोप दिला गुरु कैसे. करीत करावे आम्हासी गृह एक दृढैसे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत प्रियसी. गृह करावे दृढैसी कधी जीर्ण नव्हेसे. न तुटे करी राहावे स्थिर दिसावे रम्य मनोहर. असावे सर्व परिकर शीघ्र करी गा गृह ऐसे. ऐसा गुरु निरोप देती तेची समय गुरुची सती. सांगत असे अतिप्रीती माते कुंचुकी आणावी. नसेल विनली अथवा शोली विचित्र रंगी पाहिजे केली. माझ्या अंगाप्रमाणे वाहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे त्यासी मागिने एक तुम्हासी. पादुका नव्या मजयसी चाले जैसी उदकावरे. अथवा चिखलन लागे तयासी नवावी अधिक पायासी. जैसे चिंतू मानसी तेथे घेऊन जायसी. ही तुक्या अवसरी गुरु कन्या काय करी. जाता त्याचा पालव धरी आपणासी काही आणावे. तानवडे दोन्ही हाता आपणासी घेऊन यावे प्रियसी. आणि कपणा खेळावयासी घरकुल एक आणावे. कुंजराचे दंते बरवे घरकुल तू आकरावे. एक स्तंभी असावे कधी न तुटे नव्हे जीर्ण. जे ते ठेवी मी तेथे यावे. सोपस्कार असे तानावे. पाठ ठाणावी असावी तया भरावी तरी. सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण. करावया पाक यज्ञ मडकी करुणी आणि आणि सांगेन मी तुझ. रांधणे करावया शिकवी मज. पाक केलिया उष्ण सहज असो न हे अन्नदाना. पाक करिका मडकेसी न लागे काजळ प्रियसी. आणून देगा भांडी एसी. आणिक सर्व सोपस्कार गुरु कन्या ऐसे म्हणे. अंगीकारिले शिष्यराणे निघता झाला तत्क्षणी महारण्य प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी. ते देखत पुसता झाला ते वेळी. पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त. गुरुनी मागितले जे जे वस्त कोणे परी साध्य होय. मग म्हणे अवधूत तया बाळका ते वय देत. सांगेन एक तुझ हित तेने तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधना असे एक निधान. काशीपूर मास्थान सकळाभीष्टे साधतील. काशीपूर सेवास्थान त्वा जातासी जाण. होईल तुझी मनकामना संध्याना धरी मनात. ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगे नमन करी. कोठे आहे काशीपुरी आपणसे अरण्यात. ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी. तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ तोरो. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरे कासी. चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळे. तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करी आता.
बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेशी नेनो यात्रा हये कैसी कोणे प्रेर हटावे तापसी म्हणे तपासी सांगेन यात्रा विधीसी वा करावे भावेसी नेमे भक्तीपूर्वक पहिले म्हणे कर्णिकेसी स्नान करावे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कमळेश्वर पूजा करी गा भावेशी ललिता देवी पूजोनी मग जावे तेथुनी जरा संगेश्वर सगुणी पूजा करी गा भक्तीसे सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वरने गा पूजा क्रोणी बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर बंधुणी पुढे जावे एकोमणी चंद्रेश्वरासी नमोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजे विश्वेश्वर त्यानंतर अग्नेश्वर मग पूजा नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करुणी ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे संदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वभाव पूजानिका पुढे आशा विनायका रुद्रादित्य असे जो का पूजा करी म्हणवावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करिगा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोणिया पुन्हा प्रकामेश्वर असे कुण पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी पवाने शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराज राजेश्वर लांगुरेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेशी त्वा जावे भक्तीसी परान्न परद्रवेश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करीत ज्ञान स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग कंकलेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजवणी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमणे पूजा करिगा बाळका अभिमुक्ते विश्वरासी त्वा जाऊनिया हर्षी पूजा करिगा भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जैसे असे मन मंतारी विश्वनाथ पर्यासा बाळात्वा येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊनी मनवस करावे ऐसी यात्रा करोनी विश्वनाथा ते नमुने मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊन स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजुनी संकल्पावे यात्रेसी तेथुनी निघावे हर्षी मोदादी पंच विनायकासी पूजा करावी भक्ती सिरुंडराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे स्नान धर्म कुपेशी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जराज संगेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वारायेश्वरा भक्तीसी दशा अश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेशी प्रयाग तीर्थी पर्येसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयाग ईश्वरासी दशा अश्वमेध ईश्वरासी पूजा करिगा भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनभावी धुंडीराज भक्तिभावे पूजा करिगा ब्रह्मचारी तिळभांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे ऐका रेवा कुंडी स्नान कनिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मनकामना पावणे चान ऐक बाळा ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करिगा एकोमणी कुकुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा वाराणश्याम दक्षिणांगे कुकुटो नाम वै द्विजः तस्य स्मरणम त्रीन दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिचे गोबाईसी 7 कड्या घालून या तिसी नमनवावे करावे शुक्र कुपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमन पूजा करी भावेसी धुंडीराजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वरा अर्चन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी वंदोणी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसी दक्षिण मानस यात्रा से विशेष ब्रह्मचारी करिगा हर्षे योगिराज सांगतसे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी संकल्प करुणे मानसी निघावे त्वा बाळका जावे पंचगंगेशी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यातसे पुरांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किरणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती
गंगा यमुना मिळवून पाच नामे विख्यात जाण, नामे असती सगुण ऐक बाळा एक चैत्य. ऐसा परी पंचगंगेशी स्नान करिगा भावेशी, बिंदू माधव पूजेशी पूजा करिगा केशवा. गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृस्य भुवने, मंगळा गौरी वंदवणे गवस्तेश्वर पूजावा. मयुषा आदित्य पूजेशी जावे त्वा भक्तीसी, पुनर्पी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती मुक्ती मंडपासी जावे त्वा भक्तीसी, संकल्पावे विधीसी निघावे उत्तम मानसा. मग निघावे तेथून आदित्यादी पुजोन, मोर्द केश्वर अर्चन पापभक्षेश्वरा पूजिते. नवग्रहा ते पूजोने काळभैरवा ते वंदोने, क्षत्रपाळा अर्चोने काळकोपी स्नान करी. कृती वाशेश्वरा देखा पूजा करुणी बाळका, पुढे जाऊने ऐका शंखव्यापी स्नान करे. ते आचमन करोणे रत्नेश्वरा ते पूजोने, शितेश्वरा अर्चोने दक्षेश्वर पूजी. मग चतुवक्रेश्वरी पूजा करी ओ बाळा ओझा, पुढे स्नान करणे काळजा वृद्ध काळ कुपा जावे. काळेश्वराचे पूजिशी त्वा जावे भक्तीशी, अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने, तेथोनी मग पुढे जाणे जमुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी त्वा जावे भक्तीसी, दंडखात होपेशी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूत भैरवासी पूजी जे ईशानेश्वरासी, जयगीश व्यय वेसी नमन करुणी पुढे जावे. घंटा कुंडी स्नान करी व्यामेश्वराने अर्चन करी, वासेश्वरा ते अर्चन करी. कुंदकेश्वरा ते वरहरी पूजा करी गा भक्तीसी. ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने, सवेची त्वा पुढे जाणे स्नान सप्त सागरात. तेतोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी, भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृ कुंडेशी करणे श्राद्ध विधीसी, पिशाच मोचन तीर्थेशी पुढे जावे अवतारा. पुढे कपर्देश्वरासी पूजा करिगा भक्तीसी, कर्कोटक वापीसी स्नान करिगा बाळका. कर्कोटेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी, पुढेश्वर गंगेशी स्नानदान करावे. अग्नेश्वरासी पूजेसी चक्रकुंडी स्नानासी, त्वा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजन मत्सोत्तरी करी स्नान, ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी. मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावे भक्तीसी, पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावे. तीर्थ कपालमोचन स्नान श्राद्ध तर्पण, कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करिगा भक्तीसी. असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी, विधीपूर्वक गोदाने देता पुण्य बहुतसे. मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, संवत्सरीची द्विजवरा गोदान द्यावे पर्ययसा. वृषध्व जाते पूजन मग निघावे तेथून, ज्वालानुश्रिय वंदोन वरुणासंगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करोने केशवादित्य पूजोने, आदि केशव अर्चोने पुढे गावे पर्ययसा. प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध त्वा करावे. प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे पर्ययसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर, पूजोने त्रिलोचनेश्वर असंख्यादेश्वरा पूजावे. पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीसी, द्रुपदेश्वर सादरेशी एक भावे अर्जावा. गंगा यमुना सरस्वती तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीशी, काम्यतीर्थ पाहावे. मग कामेश्वरा ते पूजोने गो प्रतारती तीर्थस्थाने, पंचगंगेशी जाऊने स्नान मागुती करावे. मणिकर्णिका स्नान करणे जलशाही ते पूजने, हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायकासी. पूजान्न पूर्णेची रुंडीराज पर्येसी, ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजे दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासीसी, पूजा पंचपांडवासी द्रौपदी विनायका. पूजानंद भैरवासी अविमुक्तीश्वरा हर्षी, पुजोनी संभ्रमेसी विश्वनाथा सन्मुख सांगे. उत्तर मानस यात्रेयम यथावद्या मया कृता, न्यो नातिरिक्त्या शंभू प्रियतामतया विभो. ऐसा मंत्र म्हणून आपण परत मंत्र बघूया. उत्तर मानस यात्रेयम यथावद्या मया कृता, न्यूनतिरिक्त्या शंभो प्रियता मनया विभो. ऐसा मंत्र म्हणून साष्टांगी नमन करोणे मग निघावे तेथून पंचक्रोश यात्रेशी. इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम एक चत्वारि शो अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 170.
श्रवण केलं तर प्रतिक्रिया श्री गुरुदेव दत्तरिया. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.